शेंबाळपिंपरी येथील बसस्थानकाच्या निरुपयोगी खड्यात पडलेली गाय काढली सुखरूप बाहेर. शेंबाळपिंपरी येथील बसस्थानकात मागील कित्येक वर्षांपासून मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे व सदर खड्डा हा जीवघेणा सुद्धा ठरू शकतो याबाबत अनेक वेळा सांगण्यात आले, परंतु याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. यानंतर सदर खड्ड्यात मागील 7 दिवसापासून गाय पडली आहे अशी सूचना प्रमोद पानपट्टे यांनी दिली असता ती गाय नसून गोरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन येथे देण्यात आली व सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी सुभाष राठोड, जगदीश पवार व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर थोरात साहेब यांनी तात्काळ पोहोचून पाहणी केली. सोबतच बजरंग दलचे माजी संयोजक महेश सुरोशे व स्वयंसेवक अर्जुन खंदारे, गजानन सुरोशे आणि गावकरी सचिन कांबळे, महादेव बैस यांनी ब्रेकर मशीनद्वारे होल करून सदर गोऱ्याला 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. हे करत असताना गावकरी व इतर स्वयंसेवकांनी खूप मेहनत घेतली. गोऱ्यावर प्राथमिक उपचार देऊन शेंबाळपिंपरीतील गोशाळेत पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून त्या सुखरूप सोडण्यात आले. घटनास्थळी स्वतः खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटील साहेब यांनी जाऊन आढावा घेतला. तसेच यानंतर शेंबाळपिंपरी बस स्थानकात अशी घटना घडू नये असे मत तेथील नागरिकांनी व्यक्त केले.